मंडळी, मुंबई महानगर प्रदेश म्हणजे एमएमआर परिसरातील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्याच्या दिशेनं मेट्रो 5 या प्रकल्पाची वाटचाल सुरू आहे. मेट्रो 5 मार्गिकेमुळे प्रामुख्याने ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि इतर परिसरातल्या रहिवासी आणि नोकरदारांना मोठा फायदा होणार आहे. ही मार्गिका म्हणजे वेगवान, सुलभ आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे नेणारं महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगण्यात येतं आहे. मुंबई इन मिनिट्स संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही मार्गिका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आणि याच मेट्रो 5 मार्गिकेविषयी सविस्तर जाणून घेऊया ग्राफिक्समधून. मेट्रो 5 प्रकल्प आता नव्या टप्प्यात दाखल झालाय, कारण विस्तारित 5A टप्प्यालाही मंजुरी मिळाली आहे. मेट्रो 5A ही विस्तारित मार्गिका ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि आसपासची संपर्क क्षमता, कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. मेट्रो 5 मार्गिकेची एकूण लांबी आता विस्तारीकरणानंतर 34.21 किलोमीटर झाली आहे. मेट्रो 5 आता एमएमआर मधल्या सर्वात मोठ्या मेट्रो मार्गिकांपैकी एक असेल. मेट्रो 5 प्रकल्पाचा पहिला टप्पा आता लवकरच CMRS तपासणीच्या दिशेनं वाटचाल करतोय, म्हणजे सुरक्षा तपासणी होईल. मेट्रो 5 मार्गिकेचा पहिला टप्पा या वर्षाअखेर सुरू होणं अपेक्षित आहे. आणि मेट्रो 5 मार्गिकेचा पहिला टप्पा ठाणे ते धामणकर नाका असा असेल. पहिल्या टप्प्यात 6 स्थानकं असतील. ती कुठली तर बाळकुम, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजुरफाटा, धामणकर नाका अशी 6 स्थानकं असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.